नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील गोवर्धन गावामध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत. आणि सगळ्या ताई मी बघतोय काय उत्साह आहे, काय एनर्जी आहे. ओ हो हो, मजा येणार आजच्या भागामध्ये. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अर्थातच सगळ्या ताई अगदी खेळासाठी इथे उत्सुक आहेत, कारण ते खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होत आहे ते. चला तर मग पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये माझ्या या सगळ्या ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. ताई, तू काय सांगशील? कुछ नहीं, मैं पहली बार आई हूँ. अच्छा भी लग रहा है. अच्छा, हिंदी भाषिक है. अच्छा, हिंदी भाषिक भी है, लेकिन कैसा लगे आपको? नहीं, अच्छा लगा. अच्छा लगा. सबको देखा यहाँ पे तो थोड़ा नर्वस भी हूँ. थोड़ा ऐसा घबरा हुआ है सब. क्योंकि फर्स्ट टाइम ही आई हूँ. अच्छा, मतलब अच्छा लग रहा है ना. अच्छा लेकिन लग रहा है. ऐसा गेम खेलते देखते क्या. हाँ, ऐसा माहिर का वातावरण लग रहा है ना एकदम. व्हेरी गुड, क्या बात है. ऐसा है हमारा शो. हाँ, ठीक आहे. सगळ्या आधी आल्या तिथे. अर्थात पहिला जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा, हे आपल्या खेळाचं नाव आहे. हा, खेळाचं नाव काय ताई? हसली ती फसली. नाही, मी कसं केलं? हा, रेडी. हसली ती फसली, हसली ती फसली. हे कधी पण होतंय. हा, हे हा, त्याला एक रिदम आहे बघ. हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. ताई, काय नाव आहे? हसली ती फसली, हसली ती फसली. हे राहिलं ना. हा, रेडी. हा, 1 2 हसली ती फसली, हसली ती फसली. अगं बाई, क्या बात आहे. चला, तर नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना छान नृत्य सादर करायचे जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हे लक्षात ठेवा. जी ताई अशी सरळ उभी राहील ती ताई बाद, जी ताई हसेल ती ताई बाद, जी ताई हलेल ती ताई बाद, जी ताई डोळे मिचकावेल ती ताई बाद, आणि ज्या ताईची नजर खाली असेल ती सुद्धा बाद. नजर सरळ किंवा वरतीच ठेवायची. ओके, इतक्या सगळ्या अटी आहेत. चला मग सुरू करूया आपला हा पहिला खेळ. नक्की तयार तुम्ही सगळे? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, हिप हिप, म्युझिक प्लीज. क्या बात है. लवकर कांगणाना लवकर कांगणाना. क्या बात है. व्हेरी गुड. हे भाऊजी बघणार आहेत. व्हेरी गुड. ओके. बघून यांची भुताड कांती पिसाट झाला गडी. अरे बघून यांची भुताड कांती पिसाट झाला गडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अरे घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घराचा काटा फिरतोय इकडे आणि तिकडे. व्हेरी गुड. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलं.
हा याच्या अंगात आले अंगात आले स्टॅच्यू. ओके. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. कोण आहे तिथे वरती? ताई, ताई, ताई कोण आहे तिथे वरती? सांगते कोणतरी आहे तिथे. ताई कशी असते? हल्ली हा म्हणते ताई, हल्ली आणि फसली. ताई तू बाद झालीस, तू बसू शकतेस तिथे. पण मी काहीच केलं नाही. मी काय केलं का? मी फक्त बघितलं. ताई इथे इथे. नमस्कार. किती हसशील आणि किती हलशील. ते हलते आणि हसली सुद्धा. तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ओके, इथे बसू शकते. मी सांगितलं होतं खाली बघायचं नाही, तरी सुद्धा खाली बघते आणि हसले. ताई बसू शकते तू. ताई तू बाद झालेली आहेस. अरे ताई, ताई काय म्हणते? ताई कशी आहे? ताई ताई ट्रेन मध्ये उभी आहे किंवा हसली. ताई हसली आणि फसली. या ताई तिथे बसू शकते. अरे हल्ली, अरे हसते, हसली आणि फसली. ताई बाद झालेली आहे. बसू शकते. अरे अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई लाय ताई अजून कशी उभी आहे. हा आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. त्यानंतर तुमच्यापैकीच 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. हा कसं वाटतंय ताई दुसऱ्या खेळामध्ये आलेली? एकदम भारी वाटतंय. एकदम भारी. हो. मग जाणार की नाही शेवटच्या खेळामध्ये? जाणार. प्रयत्न तर पूर्णच करेन. प्रयत्न करणार. व्हेरी गुड ताई. नक्की ना. या ताईचा तर मला तर खात्री आहे, जे काय चाललं होतं एनर्जी एवढी येते आली आहे कुठून ही? तुमच्याकडे बघून. अरे माझ्याकडे बघून. वा व्हेरी गुड. हरकत नाही. पण व्हायचंय हुकमाची राणी व्हायचं. हुकमाची राणी व्हायचं सगळ्यांनी. ओके चला तर ह्या खेळाचं नाव मी तुम्हाला सांगतो. या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. खेळाचं नाव काय? रिंगा रिंगा रिंग रिंग. रिंगा रिंगा रिंग रिंग. तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत, ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल प्लास्टिकची. ती झाल्यानंतर आणि व्यवस्थित जोडायची. हा ती निघाली नाही पाहिजे. निघाली तर ती ताई बाद. ओके ती जोडल्यानंतर ती अशी समोर ठेवायची. त्या रिंगात उडी मारायचे. पुन्हा ती अशी अंगाभोवती घ्यायचे. पुन्हा समोर टाकायचे. पुन्हा उडी मारायचे. असं करत करत तुमच्या समोरची जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची. सगळ्यात आधी जी ताई येईल ती पहिली, तिच्या नंतरची दुसरी. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. नक्की कळलेला तुम्हाला खेळ? सुरू करायचं मग आपण. ओके व्हेरी गुड. आणि त्यासाठी 1 2 3 म्हटल्यानंतर ओके 1 2. अरे बरं मी म्हणतोय ना की तुमच्या समोर जे प्लास्टिकचे तुकडे आहेत ना तेच जोडायचे. हा बाजूचे घ्यायचे नाही. ओके रेडी. हा शाबाश. कॉन्सन्ट्रेट. लवकर पटापट. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित बसून ते जोडायचे. हा ओके 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड. झाली झाली अजून. हा उडी मारून जायचे. उडी मारत मारत जायचे त्याच्यात. शाबाश. व्हेरी गुड. हा शाबाश. हा ओके ओके लवकर उडी मारायची. हा हा उडी मारत मारत जायचे. लवकर. हा 2 नंबर ताई. 2 नंबर. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. शेवटच्या खेळामध्ये तुम्ही आलेला आहात आणि शुभेच्छा सुद्धा. कारण आता तुमच्यापैकीच होणार आहे या शेवटच्या खेळाची विजेती. अर्थातच हुकुमाची राणी. पण हा खेळ काय आहे, खेळाचं नाव काय आहे, तो कसा खेळायचा आहे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी मंडळी
दोन्ही ताई आज इथे आलेल्या आहेत माझ्या, तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया, त्यांच्याशी गोड गप्पा करूया आणि त्यांच्या माहेरपणाबद्दल थोडं जरा जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. सुरेखा मुकुंद बोडके. माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. आणि सासर? नाशिक. सासर पण नाशिक, माहेर पण नाशिक. काय करतात भाऊजी? माझे मिस्टर बिझनेसमॅन आहेत. अच्छा. बेकरी रॉ मटेरियल सप्लायर आहेत ते. बेकरी रॉ मटेरियल सप्लायर. वा, व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 30 वर्ष झाले. 30 वर्ष झालेली आहे. व्हेरी गुड. 30 वर्ष. पण कसं आलं होतं हे स्थळ? स्थळ नाही, ऍक्च्युली माझं लव्ह मॅरेज. तरी मला वाटलं सासर आणि माहेर एकच आहे म्हणते नंतर, आहे की नाही? गोळे कॉलनी. कसं कसं काय फुललं हे प्रेम? हा, सुरुवात कुठून झाली? सुरुवात त्यांच्याकडनं झाली. अच्छा, त्यांच्याकडून झाली. हा, पण काय म्हणजे कुठे बघितलं त्याने? आणि कॉलनी फ्रेंड. कॉलनी फ्रेंड म्हणजे असं जाता येता? हो. हा, एकाच कॉलेजमध्ये. एकाच कॉलेजमध्ये, एकाच कॉलनीमध्ये. हो, अच्छा. बरं बरं बरं. मग काय कसं म्हणजे भाऊनीच भाऊजी त्यांनी प्रपोज केलं. अच्छा, प्रपोज केलं. ओके. पण काय काय विचारलं होतं तेव्हा भाऊजीने? काय काही नाही, ऍक्च्युली आम्ही कॉलनीमध्ये खेळायचो वगैरे, बॅडमिंटन खेळायचो. मग हळूहळू आम्ही वाढत गेलो. मग एकदा त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला माझ्याशी लग्न कर. बरं, मग तुम्ही काय सांगितलं? थोडा विचार करते. किती दिवस घेतले? एखादा वर्ष. किती दिवस गेले? तर एखादा वर्ष. मला वाटलं एखादा दिवस असं म्हणत असाल. 1 वर्ष घेतलं तुम्ही? बिचारा भाऊजींना 1 वर्ष वाट बघायला लावली तुम्ही ताई. हा, पण त्या एका वर्षात भाऊजींचे किती फोन आले तुम्हाला? भरपूर भरपूर. ऍक्च्युली ते सेटल होते. माझं थोडंसं होतं की अजून मला थोडं शिक्षण पुढे करायचं होतं. मग नंतरून ते बोलले की तू लग्नानंतर शिक्षण कर. मग लग्न करून टाकलं आणि मग नंतर शिक्षण घेतलं. मग नंतर शिक्षण केलं. आणि ऍक्च्युली मी एक सेटल बिझनेस वुमन आहे. मी पण, माझा पण बिझनेस आहे बेकरी रॉ मटेरियल सप्लाय मध्ये. निकिता ट्रेडर्स म्हणून माझी फर्म आहे. आम्ही दोघं पण ते बघतो आणि उत्तर महाराष्ट्राचं पूर्ण काम आमच्या दोघांकडे आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान, मस्तच एकदम. पण मग लग्नानंतर कुठला चित्रपट पाहिला? फूल और कांटे. फूल और कांटे. ऍक्च्युली माझा माझा हिरो अजय देवगण आहे. अच्छा. तर त्याने मला तोच पहिला पिक्चर दाखवला. आणि आमचं लव्ह स्टोरी सुरू झाली मैंने प्यार किया पासून. पर तुमचा आवडता हिरो अजय देवगण आहे. भाऊजींची हिरोईन कोण आवडते? मी 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 हो, ओके. बघितलं ना हे हा, हे त्यांची सांगतच नाही, त्यांची मी. ओके, बरं बरं, ठीक आहे. आणि ताई काय सांगशील माहेरबद्दल? ऍक्च्युली माझं माहेरकडनं मला खूप प्रेम भेटलेलं आहे. म्हणजे असं समज की मी सोन्याचा चमचा घेऊन आलेली आहे. म्हणजे मला दुःख असं माझ्या माहेरकडनं भेटलंच नाही. सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि मी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करते की मला असंच प्रेम भेटत राहावं. बाबा आमचे थोडे स्ट्रिक्ट होते, 7च्या आत घरातवाले. त्यामुळे आम्ही त्यांना आजही घाबरतो आणि आजही रिस्पेक्ट देतो तेवढा त्यांना. अच्छा, ते प्रेम असतं ऍक्च्युली. आणि त्याचं ते रिस्पेक्टच्या मागे एक आहे की तुम्ही सुखी आहात ना, एवढंच ते बघतात. म्हणजे आपण घाबरतो म्हणजे आपल्याला वाटतं की अरे पप्पा आहेत, पण पप्पा असे आहेत की फक्त लांबून बघतात. ओके, तू खुश आहेस ना, बस एवढंच. ओके, हे त्यांचं प्रेम दाखवण्याची पद्धत आहे. 30 वर्ष झाली आहे लग्नाला आणि 30 वर्षाचा हा संसार आहे, हा प्रवास आहे. तर लुटुपुटीचे वाद किंवा गैरसमज कधी कधी होत असतात आणि ते लुटुपुटीचे वाद असायलाच पाहिजे नात्यामध्ये. त्याशिवाय मजा नाही तर प्रेमच वाढत नाही, हे नाही. पण मग जेव्हा एकमेकांबरोबर असताना बऱ्याचशा अशा गोष्टी कधीतरी मनामध्ये खूप असतात पण आपण व्यक्त होत नाही, बोलत नाही. आज ह्या माध्यमातून तू काय भाऊजींना सांगशील? कारण हा एपिसोड ते बघणार आहे. आम्ही दोघं जण सोबत बिझनेस मध्ये आहोत, त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत राहतो, पण आम्ही असं एक टाइम स्पेंड नाही करू शकत. तर माझं त्याला असंच म्हणणं आहे की आता उरलेल्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी थोडासा टाइम दे. पण हेच म्हणणं त्यांचंही असेल तर ऍक्च्युली बरोबरच असतो, पण आपण जे म्हणतो ना, एक लाईफ जगायला पाहिजे दोघांनी एकमेकांसोबत, तर ते मला त्याच्यासोबत आवडेल अजूनही जायला. डोळे पाणवले तुझे. म्हणजे तो प्रचंड प्रेम करतो माझ्यावर, पण मला असं वाटतं की अजून त्याने माझ्यासाठी वेळ द्यावा. हेच रिक्वेस्ट आहे त्याला माझी.
ओके, पण मग एकदा पुन्हा एकदा प्रेमाची कबुली होऊन जाऊ दे ना समोर. मुकुंद, आय लव्ह यू. मी असंच तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे आणि मग पुढच्या पूर्ण 7ही जन्मात मी तुझ्याशीच म्हणजे तुझ्या सोबत राहण्यात पसंत करेल. वा, किती सुंदर ताई, खूप छान वाटलं. आणि नक्कीच हे आनंद अश्रू आहेत तुझ्या डोळ्यामध्ये. ऍक्च्युली तो खरंच सुंदर, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे. तो खूप शांत माणूस आहे. म्हणजे त्याने एक असं फुलासारखं मला जपलंय. म्हणजे पप्पांनी तर केलंच, पण त्याने पण तेवढंच मला साथ दिली. नक्कीच. आणि ह्या तुमचा नात्यातला गोडवा, हे प्रेम अजून उत्तरोत्तर अजून फुलत राहो, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. थँक्यू सर. त्यामध्ये काय असणार आहे की तुमच्यासमोर फुगा असणार आहे. तो फुगा मी 1 2 3 म्हटल्यानंतर किंवा म्युझिक प्लीज म्हटल्यानंतर म्युझिक सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरतीच नृत्य सादर करायचं आहे आणि गोल 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 फिरायचं. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. आणि आता दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधून झालेली आहे. त्याचं सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मस्त. हा, गोलगोल फिरत राहायचंय, गोलगोल फिरत राहायचंय. व्हेरी गुड. गोलगोल फिरत राहायचंय. हा, फोडा 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 फोडा. हा, फोडा फोडा फोडा. संगीत थांबलंय. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबाश. मागे 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 मागे. खेळ झाला, खूप छान दोघी खेळल्या. या ताईंनी फुगा फोडला, पण मला जरा असं वाटतंय की म्हणजे आम्हाला असं वाटतंय की या ताईंना दिसत होतं. त्याच्यामुळे थोडी जरा असं मला असं वाटतं की थोडी चिटिंग जरा झालेली आहे. नाही, मग कोणी मैत्रिणींनी तर नाही करून दिली. त्यांनी फक्त मला सपोर्ट केला की जा 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 पुढे. एवढ्या अशी फिरली नाही, पण अगदी सरळ, आधी जिथे फुगा आहे तिथेच थांबल्या. गेली होती तिरकी. अजिबात नाही, अजिबात नाही गेली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरा चिटिंग झालेली आहे. ताई, तुला काय वाटतं? नाही, ती पण माझी मैत्रीणच आहे, त्यामुळे काय. अरे कशी आहे ताई, बघितली? मग अशी मला काय बोलली माहिती कानात, चिटिंग झाली चिटिंग बघ. हा, म्हणून मी म्हटलं आहे की नाही. आता आता कुठे गेली आता मैत्रीण? हा ताई असं बोलली मला, चिटिंग झाले कानात बोलली मला. हा ताई, बोलू द्या. निर्णय असा आहे की या खेळाची विजेती आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. असं अजिबात नाहीये आहे. उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? थँक्यू. कुकमाची राणी खूप मस्त झाली नाही, काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स मिळालं मला. आणि खेळ खेळून वगैरे कसं वाटतं? एकदम छान, एकदम छान. लहानपणी आल्यासारखं जाणं. ओके, नाही मस्त. भाऊजींना द्यायचे ह्याच कपातून चहा किंवा कॉफी. हो, दोघं बरोबर घेऊ. हा, स्ट्रॉनी तिकडनं तो इकडनं मी. स्ट्रॉने आम्हाला काय माहिती बाबा, स्ट्रॉने का काय, आम्हाला फक्त सांगाल तुम्ही. हा, पण आम्हाला फोटो पाठवायचे नक्की. हा, आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप नाही बसणार तो, कारण गप नाही बसते. ठीक आहे, मग मी हा कप भाऊजींना द्यायला सांगेन आणि त्यांना सांगेन हा घे कप आणि बस. हा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई, हुकुमाची राणी झाली आहेस? खूपच छान खूप वाटतंय. छान वाटते. हो म्हणजे असं लहानपणा गेल्यासारखं वाटतंय. ते लहानपणी तर बक्षीस मिळवलेच होते, पण आता ह्या वयात मिळवणं म्हणजे असं खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण मग आता सगळ्यात आधी फोन करून कोणाला सांगणार आहे? यांनाच सांगणार. त्यांना सांगणार, काय हो. सांगणार? अहो मी राणी झाली. ते म्हणतील मी तू तर माझी राणी होतीच ना. क्या बात आहे, हुकुमाची राणी झालेली आहे. हुकुमाची राणी नाही, असंही हुकुमातच चालतो. ते लक्षात आलेले आहे आम्हाला बघून. हा ताई, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझं. एक धन्यवाद. सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. धन्यवाद. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो हो हो. बरं, कसं वाटतंय सगळ्यांना? मजा आली की नाही? एकदम चार्ज झालात की नाही? आता पुन्हा घरी जायचंय की नाही? सगळ्या ताईंची हीच धमाल असते, हीच मजा असते आणि प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना, तो खरंच आम्हाला म्हणजे काय प्रेरणा देणार आहे आणि आमच्यासाठी खूप अमूल्य आहे. कारण ज्यासाठी आम्ही हा 16 सख्यांचा सुरू केलाय ना, ते उद्दिष्ट कुठेतरी पूर्ण होतंय आमचं. याचा खरंच खूप आनंद आहे, खूप मजा आली. म्हणजे भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.